श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, हे अर्जुना, माझ्यामध्ये आसक्ती ठेव आणि माझा आश्रय कर. मयासक्त मनः मदाश्रयः, म्हणजे माझ्यामध्ये आसक्ती ठेव आणि माझा आश्रय कर. आसक्तीबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आता मदाश्रय म्हणजे माझा आश्रय घे, हे आपण याच्यावरती चर्चा चालू केली होती. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मला जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माझ्यामध्ये आसक्ती ठेव आणि माझा आश्रय घे. आता मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो आपण त्याला पाळीव प्राणी म्हणतो पहा, तशा प्रकारचा आहे. एकत्र राहू शकतो, एकटा राहू शकत नाही आहे. समाज पाहिजे त्याला राहण्यासाठी. आणि जसं शारीरिक भूक असते मनुष्याची, तशा प्रकारे मानसिक पण भूक असते. तर शरीराची भूक भागली अन्नाने भागते, पाण्याने भागते. तशा प्रकारे मनाची जी भूक आहे ती भागली पाहिजे. मनाची भूक केव्हा भागते? जेव्हा मनुष्य समाजामध्ये राहतो, एकत्रित राहतो, आपण म्हणतो घोळक्यात राहतो. तशा प्रकारे मनुष्य समाजामध्ये राहिला की त्याची मानसिक भूक आहे ती भागली जाते. आता ज्यावेळेस मनुष्य समाजामध्ये राहतो त्यावेळेस त्यांना वाटतं, प्रत्येकांना वाटतं की आपला कोणीतरी आदर्श असावा, आपला कोणीतरी मार्गदर्शक असावा. प्रत्येकाला वाटत असतं की संसारामध्ये असो, अध्यात्मामध्ये असो किंवा आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणीतरी आपला असावा, जवळचा असावा, जो मार्गदर्शक असतो किंवा आपल्याला आदर्श असतो. त्या संसारामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं कोणीतरी आपणावरती प्रेम करावं, आपण कोणावर तरी प्रेम करावं, आपली व्यथा कोणाला तरी सांगावी, त्यांची व्यथा आपण ऐकावी. अशा प्रकारची एक मानसिक भूमिका प्रत्येकाची असते. आता जे नोकरी करतात त्यांना एक शब्द फार महत्त्वाचा वाटतो की नोकरीमध्ये म्हणजे गॉडफादर असा एक शब्द असतो. म्हणजे आपल्या डोक्यावरती कुणाचं तरी छत्र असावं, कुणाचं तरी मार्गदर्शन असावा, कुणाचं तरी गायडन्स मिळावा, कोणीतरी आपला गॉडफादर असावा, असं प्रत्येकाला वाटतं. नोकरी करणाऱ्याला तर जास्तच जाणवतं. मग ह्याच्यानं होतं काय? नोकरीमध्ये म्हणा किंवा संसारामध्ये म्हणा, जीवनामध्ये प्रगती होते. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पहा, प्रत्येकाला ह्याची गरज असते. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? आपण त्या व्यक्तीचा आश्रय घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्या आश्रयाला असायला पाहिजे. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊ. एखादा नोकर आहे, एका शेठकडे काम करतो, एका सावकाराकडे काम करतो. तो नौकर इमाने इतबारे नोकरी करत असतो. मालक जे सांगेल तशा प्रकारे वागत असतो, त्या मालकाच्या आश्रयाला असतो. मग त्यावेळेस काय होतं? तो नौकर त्या सावकाराच्या, त्या शेठजीच्या विश्वासात होतो. म्हणजे त्या शेठजीचा, सावकाराचा विश्वास त्या नोकरावरती बसतो. मग तो मालक शेठजी काय करतो की तिच्या अडीअडचणीला तो धावून येतो. तो म्हणतो, तू काही काळजी करू नको, तू माझी नोकरी चांगल्या प्रकारे कर, मी तुझ्या कुटुंबाची काळजी मी घेतो. अशा प्रकारचं संसारामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं.
तशाच प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, हे अर्जुना, तू माझ्या आश्रयाला ये, मी तुझं सगळं बघून घेईन. परंतु जसं नौकर शेठजीचं ऐकतो, शेठजी म्हणाल तसं काम करतो, तशा प्रकारे तू करायला पाहिजे. मी जशा प्रकारे सांगेन तशा प्रकारे तू वाग. आता मी सांगेन म्हणजे काय? भगवंत प्रत्यक्ष येऊन काय सांगत नाही, परंतु भगवान सांगतात शास्त्राच्या माध्यमातून. आता ही जी ज्ञानेश्वरी आहे किंवा भगवद्गीता आहे, तिच्या माध्यमातून सांगत असतात. तिच्याप्रमाणे वागलात की भगवंत प्रसन्न होतो. आणि भगवंत काय म्हणतात की एका ठिकाणी गीतेमध्येच ह्याचा उल्लेख आलेला आहे, तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता ते काय म्हणतात, अशा प्रकारचा जो भक्त आहे, भक्तनिष्ठ मनुष्य आहे, त्याचा योगक्षेम मी चालवतो. आता ज्यावेळेस हा श्लोक अभ्यासासाठी येईल त्यावेळेस आपण सविस्तर चर्चा करू. परंतु तू जर माझा आश्रय घेतलास तर तुझा योगक्षेम मी चालवेन, अशा प्रकारचा हमी श्रीकृष्ण महाराज देत आहेत की तू माझा आश्रय कर. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मयासक्त म्हणा, म्हणजे माझ्यामध्ये आसक्ती ठेव आणि माझा आश्रय घे, म्हणजे भक्तिमार्ग हा सुलभ होतो. मग भगवंत आणखीन पुढे काय म्हणतात पहा, असंशयम समग्रम माम यथा ज्ञाससी तत शृणु. आता याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, असंशयम आणि शृणु. असंशय म्हणजे संशयरहित आणि शृणु म्हणजे ऐक. म्हणजे तू संशयरहित होऊन कसाही संशय ठेवायचा नाही, त्याप्रमाणे मी काय जे सांगतो ते ऐक. ते ऐकल्यानंतर तू मला जाणशील, म्हणजे संपूर्णपणे तू मला जाणशील. परंतु तू संशय ठेवू नको, असंशय हो आणि ऐक. अशा प्रकारचा श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. हे दोन शब्द पण फार महत्त्वाचे आहेत, भक्तिमार्गामध्ये म्हणा किंवा आणखी संसारामध्ये सुद्धा म्हणा. की संशय, प्रत्येकाला माहीत आहे संशय हा फार वाईट गोष्ट आहे. संशयाचा किडा जर आपल्या संसारामध्ये, घरामध्ये शिरला, नात्यामध्ये शिरला तर काय होतं, घर उद्ध्वस्त होऊन जातं, नाते तुटतात. संशयाचा किडा फार वाईट आहे. मन दुखावले जातात, मन तुटतात. तर कोणतीही गोष्ट संसारिक असो, आध्यात्मिक असो, संशय ही वाईट आहे. आता हे आपण प्रवचन करत आहोत, कोणी ऐकत आहे, कोणी संशय ठेवला, मनामध्ये काहीतरी अगोदरच आग्रह ठेवला आणि मनात काहीतरी ठरवून प्रवचन ऐकलं, तर प्रवचन त्यांना समजत नाही आहे. मग संशयरहित होऊन जर ऐकायला आलो आपण, तर प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, हे समजतं. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तू संशयाला बाहेर ठेव, असंशय हो आणि मला माझं ऐक. मग असं केल्यानंतर काय होईल की तू मला पूर्णपणे जाणशील, समग्र. ते काय म्हणतात, समग्रम माम ज्ञाससी, म्हणजे मला संपूर्णपणे तू जाणशील. आता संपूर्णपणे म्हणजे काय, थोडक्यात सांगतो की भगवंताचं रूप कसं आहे, भगवंत कसा आहे, भगवंताचं कार्य काय, भगवंत कोठे राहतो, भगवंत कशा प्रकारे आपल्यावरती कृपा करतो, भगवंत कशा प्रकारे भेटतो, अशा प्रकारचं पूर्ण ज्ञान, याला समग्र, संपूर्ण जे काही तुला वाटत असेल ते सर्व तुला ज्ञान होईल. परंतु तू असंशयरहित हो आणि श्रवण कर. आता श्रवण ही 9दा भक्तीतील एक पहिली पायरी आहे.
आपण नवधा भक्ती पाहिलेली आहे. कोणाला माहीत असेल किंवा नसेल मी सांगतो. नवधा भक्ती म्हणजे काय? नवधा भक्तीतला श्रवण हे पहिली पायरी आहे. ती नवधा भक्ती अशी आहे: श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनमार्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन. ही 9 प्रकारची भक्ती आहे. याचा विस्तार केव्हा तरी आपण नंतर करू. परंतु थोडक्यात असा की श्रवण करणे, जे साधू संत काही गोष्टी सांगतात किंवा गुरु काय सांगतात ते श्रवण करायचं की पहिलं झालं. नंतर भगवंताचं कीर्तन करायचं, नंतर भगवंताचं स्मरण करायचं, नंतर त्याची सेवा करायची पादसेवनम, नंतर अर्चनम. अर्चनम म्हणजे आपण देवपूजा करतो, पूजा अर्चा करतो आपण म्हणतो बघा, तसं करायचं. भगवंताला वंदन करायचं, नमस्कार करायचं. नंतर दास, सेवक व्हायचं, भगवंताची सेवा करायची, भगवंताचा सेवक व्हायचा, हनुमंतासारखा सेवा करायची. नंतर सख्य म्हणजे सखा, अर्जुनाने श्रीकृष्णाला सखा मानलेला आहे, सख्य. नंतर मग आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. आत्मसमर्पण अशा प्रकारे करायचं. बळीराजाने भगवंताला जसं आत्मसमर्पण केलं, ही नवधा भक्तीतली शेवटची पायरी आहे. पहिली पायरी आहे श्रवण, म्हणजे कोणताही अभ्यास म्हणा. आता शिक्षक काही शिकवतात शाळेमध्ये, मग विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष देऊन ऐकलं की शिक्षक काय शिकवतात ते समजतं, ते ध्यानात राहतं. म्हणून श्रवण हे फार महत्त्वाचं साधन आहे, संसारामध्ये असो किंवा अध्यात्मामध्ये असो. संसारातील बरेच प्रश्न जे आहेत ते मनुष्य एकूण एकाचं ऐकत नाही, श्रवणच करत नाही, ऐकूनच घेत नाही. घरामध्ये म्हणा, घरातील वादविवाद हे बरेच कशामुळे होतात की कोणी कोणाचं ऐकत नाही. नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, आई वडिलाचं ऐकत नाही, मुलं आणि मुलाचं म्हणणं आई वडिलाला समजत नाही. तशा प्रकारे धर्मामध्ये सुद्धा वादविवाद होतात. एक धर्म काय म्हणतो तो दुसरा धर्म ऐकून घेत नाही, दुसरा धर्म काय म्हणतो तो पहिला धर्म ऐकून घेत. तसंच राज्यामध्ये सुद्धा वादविवाद होतात. काही वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडूमध्ये आहे, पाण्यावरून वादविवाद झाले होते. महाराष्ट्र काय सांगतं ते कर्नाटकला समजत नाही, कर्नाटक काय सांगतं ते तामिळनाडूला समजत नाही, तामिळनाडू काय म्हणत आहे ते कर्नाटकला माहीत पडत नाही, आणि कर्नाटकच्या व्यथा महाराष्ट्राला समजत नाही. म्हणजे कोणी एकूण एकाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं, त्यावेळेस हे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सामाजिक असो, राजकीय असो, संसारिक असो किंवा अध्यात्मातले असो, श्रवण ऐकल्यानंतर, चर्चा केल्यानंतर हे प्रश्न सुटू शकतात. तर श्रवणाला फार महत्त्व आहे. तर ज्या व्यक्तीची, ज्या मनुष्याची ही पहिली पायरी श्रवण भक्ती जर दृढ झाली तर पुढची भक्ती आहे सुखकर होते. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करावा की दुसरा काय म्हणतो आपणाला, गुरु काय सांगतात, संत महात्मे काय सांगतात, पहिलं ऐकून घ्या. आता कसं असतं बघा, कित्येक वेळेस आपणाला पटो किंवा न पटो, परंतु ऐकून घ्यावं. ऐकून घेतल्यानंतर आपल्याला पटलं तर करावं किंवा नाही पटलं तर करू नये. परंतु कोणी सांगत असताना त्यास विरोध करू नये. हे जास्त करून नोकरीमध्ये हे जास्त जाणवलं जातं. ज्यावेळेस साहेब काहीतरी सांगत असतो मीटिंगमध्ये, त्यावेळेस आपण ऐकून घ्यायचं असतं. तिथं जर विरोध केला तर साहेबाला वाईट वाटतं.
जरी साहेबाचं म्हणणं पटलं नाही तरी ऐकून घ्यायचं आणि केव्हा तरी एकांतामध्ये साहेब एकटे बसले असताना त्यावेळेस सांगायचं की तुम्ही जो मुद्दा मांडला होता तो कशा प्रकारे अयोग्य आहे. मग त्यावेळेस साहेब समजून घेतो. परंतु मीटिंग चालू आहे त्यावेळेस जर विरोध केला तर साहेब नाराज होतो. हा बरेच नोकरदाराचा हा अनुभव आहे. म्हणून दुसरा व्यक्ती काय सांगतो ते प्रथम ऐकून घ्या. तिच्यावरती कारवाई करायची, कार्य करायचं न करायचे ते तुमच्या हातात आहे. तर श्रवण हे फार महत्त्वाचं आहे. संसारामध्ये महत्त्वाचं आहे, अध्यात्मामध्ये महत्त्वाचं आहे, राजकारणात महत्त्वाचं आहे, समाजामध्ये महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ही 3-4 गोष्टी पाहिल्या की भगवंतामध्ये आसक्ती ठेवायची, भगवंताला शरण जायचं, नंतर भगवंत काय सांगतात ते ऐकून घ्यायचं, नंतर संशयरहित होऊन कार्य करायचं किंवा ऐकून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यानंतर मग श्रीकृष्ण महाराज आता पुढे स्वतःबद्दल सांगत आहेत, भक्तीबद्दल सांगत आहेत. ते काय म्हणतात बघा. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्वतः. म्हणजे मनुष्यानां सहस्रेषु म्हणजे हजारो लोकांमध्ये एखादाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे म्हणजे मला जाणण्याचा, सिद्ध होण्याचा, मला जाणून घेण्याचा हजारो लोक. याच्यात हजारो, सहस्रेषु, हजारो म्हणजे पुष्कळ, अनेक, फक्त हजारच समजायचं नाही. अनेक लोकांमध्ये एखादाच व्यक्ती मला जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर यतामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्वतः. अशा प्रकारचे हजारो जो जाणणारे आहेत तिच्यामध्ये एखादाच खऱ्या प्रकारे मला जाणतो. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता याच्यामध्ये प्रश्न पडतो की सर्वच श्रीकृष्ण महाराजाला का जाणू शकत नाहीत, म्हणजे जाणण्याचा का प्रयत्न करत नाहीत. तर याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे मदासक्ता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे भगवंतामध्ये आसक्त नाही, भगवंतावरती प्रेम नाही, अशा प्रकारचं पहिली एक गोष्ट असते. आणि भगवंताच्या आश्रयाला आलेले नसतात, त्यांना संसार आवडतो, भगवंत आवडत नाही. म्हणून हजारो लोक असले तरी ते भगवंताची भक्ती करत नाहीत. काही जण म्हणतात ठीक आहे नंतर आम्ही भक्ती करू, ज्यावेळेस वेळ मिळेल, फावला वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही भक्ती करू. म्हणून हजारोमध्ये एखादाच मनुष्य जो आहे भगवंताची भक्ती करतो. आणि अशा प्रकारचे हजारो जे भक्त आहेत, अनेक भक्त आहेत, त्यामध्ये एखादाच मला खऱ्या प्रकारे जाणतो. असं का होतं? असं हे ज्यावेळेस असंशयम श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ज्याच्या मनामध्ये संशय आहे, संशयानं का होतं? भक्ती करत आहे, मग तो भक्त काय समजतो, त्याला संशय येतो, भगवंत मला भेटतील का, केव्हा भेटतील, मी इतके वर्ष रोज मंदिरात दर्शनाला जातो, मी इतक्या माळा रोज ओढतो किंवा नामस्मरण करतो, पण भगवंत भेटत नाही. इथं काय संशय निर्माण होतो. त्यावेळेस धैर्य नाही आहे, संयम नाही आहे. अशा वेळेस अशामुळं की भगवंत भेटत नाहीत. इथे एक मला माझं स्वतःचं उदाहरण आठवलं की गावी गेलो होतो एक वेळेस. तर त्यावेळेस एक जण म्हणाला, साहेब खऱ्याची दुनिया राहिली नाही. मी म्हटलं का झालं रे बाबा, खऱ्याची दुनिया का नाही? तो म्हणाला मी पंढरपूरला गेलो होतो वारीमध्ये, आणि एवढी मोठी वारी होती, गोपाळपुरापासून वारी लागली होती. तिथून मी लाईनमध्ये उभा टाकलो, रात्री उभा टाकलो. मग सकाळी सकाळी माझा नंबर आला, जवळ आलो, आम्ही मंदिराच्या जवळ आलो.
मंदिराच्या जवळ आल्यानंतर इतके लोक मध्ये घुसले त्या वारीमध्ये की अफरातफरी झाल्यासारखं झालं. मग पोलीस आले आणि पोलीस दंडा घेऊन मारायला चालू केले. तिच्यामध्ये मी पडलो बाहेर म्हणे, त्या रांगेतून बाहेर पडलो. माझ्यावरती पण काही दंडे पडले म्हणाला तो, आणि मी बाहेर पडलो. मग काय झालं, खऱ्याची दुनिया नाही म्हणे. आम्ही लाईनमध्ये होतो तरीसुद्धा आम्ही बाहेर आलो. मग दर्शन घेतलास का नाही? तो म्हणे नाही. कुठलं दर्शन घेऊ म्हणे, आणखीन कोण जातं म्हणे त्या गोपाळपुरापर्यंत. मी म्हटलं घे बघ म्हणे, भगवंत तुझी परीक्षा पाहत होता. भगवंताला वाटत होतं की हा माझा भक्त जो आहे, माझ्यावर खरं श्रद्धा आहे का नाही, माझ्यावरती दृढ भक्ती आहे का नाही, ही त्यांनी परीक्षा घेतली होती, म्हणून दंडे पडले. तर अशा प्रकारचं जे श्रद्धा असते, दृढ श्रद्धा असायला पाहिजे. संशयरहित भगवंत भेटेल का नाही हा जो संशय आहे तो मनामध्ये तो काढून टाकायला पाहिजे. संशय फार वाईट आहे, अध्यात्मामध्ये पण वाईट आहे, सर्वच ठिकाणी वाईट आहे, सामाजिक वाईट आहे, संसारात वाईट आहे. आता याच्याबद्दल आणखीन पुढे चर्चा करू विस्ताराने की पेशन्स, धैर्य किती महत्त्वाचं आहे भगवंताला प्राप्त होण्यासाठी. हे एक उदाहरण आपण सांगितलं पंढरपूरचा. असे बरेच उदाहरणं आहेत, त्यावरती आपण चर्चा करू. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.